हॅलो नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आता मी बनवणारी जी बालशक्ती पावडर भेटतं ते लहान मुलांना अंगणवाडीमध्ये तेच शिरा बनवणार आहे. तुम्ही बघू शकता पुढं कसं बनवते मी, सोप्या आणि साध्या पद्धतीने. आता कढई ठेवली गरम करायला, त्याच्यात तूप टाकून द्यायचं 1-1.5 चम्मच. आणि मग त्याच्यात ते तूप गरम झालं का ते पीठ भाजून घ्यायचं. आणि लहान मुलं खूप आवडीने खाता, मी सुद्धा खाते, खूप छान वाटतं. आणि मी एकीकडे पाणी ठेवून देणार आहे गरम, त्याच्यात लागणार आहे ते टाकायला. आणि गूळ वगैरे पण पाण्यात टाकून द्यायचं गरम झालं का, म्हणजे तो विरघळून जाणार. साखरेचं पण बनवू शकतो, जसं आपल्याला लागतं तसं बनवू शकतो, खूप सोप्या पद्धतीनं. आता ते तुम्हाला दाखवणार. बालशक्ती ते अंगणवाडीमध्ये भेटतंच, इथं खूप मुलांना भेटतं आणि ते पौष्टिक असतं लहान मुलांसाठी खाण्यासाठी. आणि गरम पाणी झालं की त्याच्यात मी गूळ वगैरे टाकून देणार आहे. आणि आता कढई पण गरम झालेली, तूप विरघळून गेले बघा. हे बालशक्तीचं आहे पॅकेट भेटलेले आहे, ते मी 1 वाटी घेतलेले. आता ते टाकून देणार त्याच्यात आणि तेलात पलतवत राहणार त्याला. खरपूस भाजून घ्यायचं मस्त तुपामध्ये. आणि त्याला चाळतच राहायचं, खाली चिपकणार तर नाहीच ते तुपामध्ये, पण त्याला हे करत राहायचं, चाळत राहायचं, म्हणजे कसं चांगलं राहतं. चाळत राहायचं. मग अजून त्याच्यात एकदम तूप सुटेपर्यंत भाजत राहायचं त्याला. खरपूस भाजलं का छान वाटतं ते, नाही तर कच्चं लागतं. पण त्याला चाळतच राहायचं. आणि त्याच्यात हे पाणी पण गरम होऊन जाणार. पाणी गरम झालं का त्याच्यात गूळ वगैरे आणि साखर पण टाकू शकता तुम्ही, तुम्हाला जी आवडेल ते टाकू शकता तुम्ही. पहिली वेळेस बनवते, पण खूप छान बनला होता तो, बघा तुम्ही. मला काही एवढं माहीत नाही, पण मी यूट्यूबमधून सर्च मारून बनवलं तर सगळे सांगता असं बनवता. याची सुकडी पण बनवता, बिस्किट पण बनवायचे ह्या पावडरपासून. पॅकेट भेटतात ते बालशक्तीची, त्याच्यापासून खूप काही वस्तू बनवू शकतो आपण. पण मी फर्स्ट वेळेस बनवते, शिराच बनवते थोडासा. मग तो बनला की आपल्याला असं विचारतं की नाही, याचं छान वाटतं खायला आणि पौष्टिक राहतं लहान मुलांसाठी. अंगणवाडीमध्ये पण हे शिरा वगैरे देत असतात ते. आता त्याचं मी गूळ घेतलेला आहे, काळावाला गूळ आहे हा, आणि तो वेगळा असतो. मग ते पाण्यात टाकून ते विरघळला का मग मी ते शिऱ्यामध्ये जेवढं आपल्याला पाणी लागतं तेवढं टाकणार आहे. पातळ बनवणार आहे थोडा, म्हणजे कसं लहान मुलांसाठी खायला चांगलं असतं. तर ते पाण्यात गूळ मस्त. आता हे पाण्यात गूळ टाकलेला आहे, तो विरघळून गेलेला आहे. त्याला चेक करून बघते मी आता. मग लगेच ते पाणी त्याच्यात टाकायचं आहे गरम. आपल्याला जेवढं लागलं तेवढं टाकत राहायचं. जसं आपल्या पद्धतीने, म्हणजे जसं आपल्याला कोरडा थोडा पातळ शिरा पाहिजे तसं बनवायचं. आणि पण चाळत राहायचं शिऱ्याला मंद आचेवर भाजायचं त्याला. म्हणजे कसं खरपूस भाजवतो आणि खूप स्वादिष्ट पण लागतं. आता हे इकडचं पाणी तिकडं टाकणार आहे शिऱ्यामध्ये. ते गरम झालेले ते पाणी, आणि शिरा टाकलं का मग त्याला चाळून घ्यायचं. आपल्याला जेवढं पाणी लागतं तेवढं टाकायचं त्याच्यात. आणि गाठी तर पडणारच नाही त्याच्यात, आपण चाळत राहिले का गाठी नाही पडत. खूप मस्त असं पातळ मी बनवणार आहे, कारण की नित्या माझी लहान 1.5 वर्षाची मुलगी, तिला बनवणार आहे तो. आणि किती सॉफ्ट बनलेला आहे, तुम्ही पण बघू शकताय. तुम्ही पण बनवा, तुमच्याकडं घरी पण लहान मुलं असणार, त्यांना पण द्या खायला. तुम्ही पण खा, खूप छान असतो, पौष्टिक असतं आणि लहान मुलांसाठी. आता पुढे मी अजून एक रेसिपी ट्राय करणार आहे, बिस्किट वगैरे बनवणार. मग पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. आता
बालशक्ती लहान मुलांसाठी खूप पौष्टिक आहे. बघा आता शिरा बनलेला आहे, तो तुम्हाला दाखवते मी प्लेटमध्ये काढून कसा बनलेला आहे. आणि त्याला भाजत राहायचं. तर प्लेटमध्ये काढून दाखवणार तुम्हाला. कढईला काहीच चिपकलेला नाही आहे बघा तुम्ही, एकदम मस्त सॉफ्ट बनलेला आहे. लहान मुलं पण असं तोंडात टाकतच विरघळणार असं बनवलेलं आहे. हे बघा, तुम्ही पण या खायला. तुम्ही पण बनवा. हे बघा, खूप छान बनलेला आहे. तर माझ्या नित्याला खाऊ घालणार आहे मी शिरा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये बघू आपण आता काय बनवणार आहे. त्या बालशक्तीच्या पॅकेटमधून पावडरने बिस्किट वगैरे बनवणार तुम्हाला दाखवणारच मी. आता शिरा खाऊन बघते तिला आवडतो का नाही. व्हिडिओला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय.